जय शिवराय मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीला इतिहासामधील विचारलेले प्रश्न घेऊन आलो आहोत. सर्व प्रश्न हे PYQ प्रश्न आहे, जे की 25 प्रश्न आहेत. तर चला बघू आज कोण टॉप करून टाकते. तर पहिला प्रश्न आहे, रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? मित्रांनो, इथे मिस्टेक झाली आहे, इथे अवधी करा. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती केली आहे तुलसीदासने. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर आगमसूत्र. मित्रांनो लक्षात घ्या, जैनांच्या पवित्र ग्रंथाला म्हणतात आगमसूत्र. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, इतिहासातील सर्वात मोठी लढाई असेल तर पानिपत. पानिपतच्या 3 लढाया झाल्या आहेत आणि हे पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. पानिपत हे शहर हरियाणामध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पानिपत हे शहर हरियाणा राज्यात स्थित आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव आहे बुधभूषण. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर असेल. पाचवा प्रश्न, राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? मित्रांनो IMP प्रश्न आहेत, सर्वच्या सर्व प्रश्न PYQ आहेत, मागील भरतीत विचारलेले. तर सर्व प्रश्न लिहून घेत चला. प्रश्न आहे, राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गेटवे ऑफ इंडिया. लक्षात घ्या मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली गेली? कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न. बरोबर उत्तर असेल 1813चा सनदी कायदा. मित्रांनो 1813च्या सनदी कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? बरोबर उत्तर असेल हेनरी ऑक्सिडेन. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून सवलती मिळवल्या आहेत? तर झामोरीन या राजाकडून. लक्षात घ्या मित्रांनो, वास्को द गामा यांनी झामोरीन या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या आहेत. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई
पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली आणि कोणत्या वर्षी झाली हे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगायचे आहे. प्रश्न आहे, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? याचं बरोबर उत्तर असेल सदाशिवराव पेशवे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? महत्त्वाचा प्रश्न. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला आहे? याचं बरोबर उत्तर असेल जहांगीर. लक्षात घ्या मित्रांनो, जहांगीरच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली आहे? खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली आहे? तर ऑप्शन 3 कुमारगुप्त पहिला. मित्रांनो, महेंद्रादित्य ही पदवी घेणारा कुमारगुप्त पहिला यांनी आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? IMP प्रश्न. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केला? याचं उत्तर असेल यादव घराणे. लक्षात घ्या मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारा देवगिरी किल्ला यादव घराण्याने स्थापन केला आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले आहे? तर झिंबिका ग्राम येथे. लक्षात घ्या मित्रांनो, भगवान महावीर यांना केवळ ज्ञान झिंबिका ग्राम येथे झाले आहे. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्यमूर्ती सापडली आहे? सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्यमूर्ती सापडली आहे? महत्त्वाचा प्रश्न. याचं बरोबर उत्तर असेल मोहेंजोदडो. लक्षात घ्या मित्रांनो, नर्तकाची कांस्यमूर्ती मोहेंजोदडो येथे सापडले आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? मित्रांनो, IMP प्रश्न आहे. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? याचं बरोबर उत्तर असेल सामवेद. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? मोस्ट IMP प्रश्न. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? मित्रांनो, IMP प्रश्न लिहून घ्या. हा प्रश्न यंदा विचारू जाऊ शकतात. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? बरोबर उत्तर असेल मोहेंजोदडो. हडप्पा संस्कृतीमध्ये मोहेंजोदडो येथे महास्नानगृह सापडले आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, प्राचीन संस्कृत महाकाव्य
महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? महत्त्वाचा प्रश्न, IMP करून घ्या. महाभारत कोणी लिहिले आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? तर वेदव्यास. वेदव्यास यांनी महाभारत लिहिले आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली आहे? ऑप्शन तुमच्या समोर, कुतुबुद्दीन, हसन गंगू, महमूद गवान, आदिलशाह. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. बहामनी राज्याची स्थापना केली आहे हसन गंगू याने. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे संगमनेर. लक्षात घ्या मित्रांनो, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण संगमनेर येथे आहे. संगमनेर या तालुक्यात. पुढचा प्रश्न, कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? IMP प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. लिहून घ्या सर्व प्रश्न. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? याचं उत्तर असेल राष्ट्रकूट. कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट या राजवटीत झाली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन 3 सिकंदर लोदी. सिकंदर लोदी याने 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे हलवली आहे. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? IMP प्रश्न, तुम्हाला सर्व पानिपतची लढाई माहीत असायला हवेत. पानिपत हे ठिकाण हरियाणामध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पानिपत हे हरियाणा राज्यात आहे. प्रश्न असा आहे की पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1761. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. तुम्हाला प्रश्न आहे, कमेंट करून उत्तर सांगा. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणामध्ये झाले हे कमेंटमध्ये मला सांगायचे आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीत कोण अधिकारी असे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वच्या सर्व प्रश्न आपण PYQ आहेत, PYQ घेतले आहेत. पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीत कोण अधिकारी असे? याचं उत्तर आहे मुजुमदार. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? IMP प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर ऑप्शन 1 वडूबुद्रुक. लक्षात घ्या मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वडूबुद्रुक येथे आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? IMP प्रश्न करून घ्या. कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? ऑप्शन तुमच्या समोर,
याचं उत्तर असेल त्रिपिटक. बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर बुद्धांची. लक्षात घ्या मित्रांनो, बुद्धांची शिकवण आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ओके, सर्वच्या सर्व 25 प्रश्न आपले झाले आहेत. कमेंट करून तुमचा स्कोअर मला सांगायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये तुमचं व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि अशाच व्हिडिओंसाठी आणि तुमच्या तयारीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटेल.